सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये हीट कशी जनरेट होते. आता हे आपण हीट कशी जनरेट होते आपण आताच बघितलं आणि कशी कॅल्क्युलेट करतात हे सुद्धा बघितलं. तर स्टुडंट, हीट जनरेट कशामुळे होते आता हा प्रश्न आहे. हीट इज जनरेटेड इन अन सर्किट. इट इज ड्यू टू अ रेजिस्टर कनेक्टेड इन. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये जर रेजिस्टर कनेक्ट केलेलं असेल तर रेजिस्टरमुळे काय होते, तो करंट फ्लो होतो जास्त प्रमाणात आणि इट प्रोड्युसेस अ लार्ज अमाउंट ऑफ हीट. त्याच्यामध्ये हीट जनरेट होते. इट इज ड्यू टू अ रेजिस्टर अँड इट इज कॉल्ड ॲज अ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ही डेफिनेशन आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटची, तुम्ही ही लिहून घेऊ शकता. आता याला समजण्यासाठी आपण काही एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. बघा, आता तुमच्या घरात ह्या डिफरंट वस्तू असतील, जसं की तुम्ही शेगडी यूज करता, बरोबर आहे, त्यानंतर हीटर यूज करता, प्रेस यूज करता, त्याच्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक बल्ब आहे तुमच्या घरात जे हीट जनरेट करतात. तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत, आता ही शेगडी सुद्धा याच्यामध्ये जी कॉईल असते, तर ही कॉईल कशापासून बनलेली असते. इट इज मेड अप ऑफ अ नायक्रोम वायर. आता ही जी कॉईल आहे नायक्रोम वायर पासून बनलेली आहे आणि नायक्रोम वायर याच्यामध्ये काय काम करतो, ऍज अ रेजिस्टर म्हणून नायक्रोम वायरचा याच्यामध्ये यूज होतो. आता रेजिस्टर्स म्हणून हा कसा यूज होतो, तर हा काय होतो, वायर हाय पॉवरवर मेल्ट होतो आणि यातून काय होते, इलेक्ट्रिक हीट जनरेट होते. म्हणजे मेल्ट नाही होतो, याचा बॉइलिंग पॉईंट खूप हाय असतो. जसं की आता बल्ब आहे, बल्ब मध्ये सुद्धा एक वायर असतो, तो असतो टंगस्टन वायर. टंगस्टन टंगस्टन वायर म्हणा किंवा फिलामेंट म्हणा, टंगस्टन फिलामेंट असते. तुम्ही जर बल्ब पाहिला असेल, तो येलो कलरचा हा बल्ब, तर याच्यामध्ये जे मधात तार असतो ना बारीक, त्याला म्हणतात टंगस्टन फिलामेंट. आता जेव्हा याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केल्या जाते, हीट म्हणजे सप्लाय केल्या जाते इलेक्ट्रिसिटी, तेव्हा काय होते, याच्यामध्ये तो तार पूर्ण म्हणजे गरम होतो असा. तेव्हा त्याचं जे टेम्परेचर असते त्या ताराचं, तर त्याचा हायेस्ट जे टेम्परेचर असते ती असते 3400 डिग्री सेल्सिअस. एवढं टेम्परेचर असते ते, म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो तापतो. आणि त्याच्यानंतर तो लाल होऊन त्यातून जी हीट बाहेर पडते, तर ती लाईट जनरेट करते आणि त्याच्यामुळे आपल्याला उजेड मिळतो. आणि त्यानंतर त्या बल्बला पण म्हणजे बाहेरून सरफेस सुद्धा त्याचा गरम होऊन जातो. तर त्याचं जे ताराचे मेल्टिंग पॉईंट आहे त्याचा, तर तो आहे 3400 डिग्री सेल्सिअस. सिमिलरली नायक्रोम वायर सुद्धा, शेगडी मधला जो वायर असतो, तो सुद्धा एवढं हीट जनरेट करतो आणि त्याच्यामुळे काय होते की तिथे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याचा यूज होतो. आलं लक्षात आता काय असते. सिमिलरली अशा वेगवेगळ्या डिव्हाइसेस मध्ये सुद्धा, इलेक्ट्रिक कुकर मध्ये, इलेक्ट्रिक शेगडीमध्ये, अशा वेगवेगळ्या डिव्हाइसेस मध्ये याचा यूज होत असतो आणि सगळ्या डिव्हाइसेस मध्ये वेगवेगळे रेजिस्टर्स यूज केल्या जातात फॉर द प्रोड्युसिंग हीट. आता हे तुमच्या लक्षात आलं. आणि एवढंच नाही स्टुडंट, तर बघा, आता तुम्ही घरात सुद्धा ही एखाद्या वेळेस हे गोष्ट ऐकली असेल की शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट कसा होतो मग, आणि तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की एखाद्या बिल्डिंगने इलेक्ट्रिक सर्किटमुळे काय होते, ब्रेक झालं आणि फायर कॅच केली, मीन्स त्या बिल्डिंग मध्ये आग लागली. मग हे कशामुळे होतात ह्या गोष्टी, तर याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असते, तर ते आता आपण बघणार आहोत. बघा, हे समजण्यासाठी आपल्याला एक माहित पाहिजे की आपल्या घरामध्ये जी आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, तर त्या इलेक्ट्रिसिटी त्या बोर्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 प्रकारचे वायर दिसतात. त्यामध्ये जो पहिला वायर असतो, तो असतो एक त्याला आपण म्हणू शकतो की एक न्यूट्रल वायर असतो, न्यूट्रल. दुसरा एक असतो लाईव्ह आणि तिसरा असतो अर्थ. तर हे असे 3 जे आहेत, हे वायरचे नाव आहेत. एक न्यूट्रल वायर असतो, एक लाईव्ह वायर असतो आणि एक अर्थ वायर असतो. तुम्ही जर का टेस्टरने चेक केलं त्या इलेक्ट्रिक स्विच मध्ये, प्लग मध्ये जर चेक केलं तुम्ही तिथे प्लग मध्ये, तर तुम्ही टेस्टर टाकल्यावर तुमच्या लक्षात येते एका छिद्रामध्ये लाईट लागतो आणि एका याच्यात लागत नाही. तर ज्याच्यामध्ये लाईट लागतो तो असतो आपला लाईव्ह, म्हणजे ज्यातून करंट सप्लाय कंटिन्युअस चालू असतो, तिथे लाल लाईट लागतो टेस्टर मध्ये. आणि तेच तुम्ही जर न्यूट्रल बाजूच्या याच्यात टाकलं तर त्यामध्ये लाईट लागत नाही. आणि मधातला जो असतो मोठं छिद्र, तर त्याला म्हणतात अर्थिंग. म्हणजे जे अर्थिंगचा वायर असतो, तुम्ही घराच्या बाहेर जर बघितलं तर तो जमिनीतून आलेला वायर तुमच्या त्याच्यामध्ये जोडलेला असतो, त्याला म्हणतात अर्थ वायर. ठीक आहे, तर असे 3 प्रकारचे वायर असतात. आणि याच्यामध्ये काय होते, जेव्हा गलतीने न्यूट्रल आणि लाईव्ह हे 2 वायर जर एकमेकांना टच झाले, तर तेव्हा काय होते, शॉर्ट सर्किट होतो. इथे लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते, लार्ज अमाऊंट ऑफ करंट सप्लाय होतो आणि त्याच्यामुळे काय होते, हीट जनरेट होऊन शॉर्ट सर्किट होतात. आणि ते रोखण्यासाठी तुम्ही बघा घरात फ्यूज लावलेले असतात, तुम्ही ते बघू शकता, दिस इज अ फ्यूज.
आणि या फ्यूजच्या आत जो वायर असतो त्याला म्हणतात फ्यूज वायर. हा फ्यूज वायर काय करतो, इथे अटॅच जो केलेला असतो फ्यूज मध्ये, तर तो फ्यूज वायर जेव्हा हेच एकमेकांना टच होतात गलतीने आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट सप्लाय होतो, तेव्हा ती हीट जनरेट होते आणि या फ्यूज वायरला मेल्ट करून टाकते आणि तो फ्यूज वायर तुटून जातो. फ्यूज वायर तुटला की पूर्ण घरातली लाईट बंद होऊन जाते. आपण म्हणतो फ्यूज गेला म्हणून. तर फ्यूज गेला किंवा फ्यूज उडाला तर याचा अर्थ असा होतो की घरात कुठेतरी शॉर्ट सर्किट झालाय. म्हणजे लाईव्ह आणि न्यूट्रल हे दोन वायर एकमेकांना टच झाले तर त्यावेळेस असा फ्यूज उडतो आणि आपल्या घरातली पूर्ण इलेक्ट्रिसिटी बंद होऊन जाते. तेव्हा आपण म्हणतो तो फ्यूज वायर ब्रेक झालाय, मेल्ट झालाय. तर तेव्हा आपण हे मिसबिहेव होण्यापासून आपण वाचू शकतो जर घरात फ्यूज लावलेला असेल प्रॉपर तर. त्यानंतर बघा, एखाद्या वेळेस जर का हे लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जर एकमेकांना टच होत आहेत आणि त्याच्या जवळपास जर का काही इनफ्लेमेबल सबस्टन्स लाईक वूड असेल किंवा प्लास्टिक असेल किंवा काही कपडे असेल, तर त्या ठिकाणी काय होते, हे लवकर फायर कॅच करू शकतात आणि त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंगमध्ये आग लागू शकते. तर हे याचं रिझन आहे. तर हे वाचण्यासाठी आपल्याला फ्यूज असणं खूप आवश्यक आहे याच्यामध्ये आणि त्याचा जो फ्यूज वायर आहे तो त्याच्यामध्ये लावणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होते, हा मिसअप होण्यापासून आपण वाचू शकतो. आणि इनफ्लेमेबल जे सबस्टन्स असतात जसे की लाकूड, कपडे वगैरे, हे तर याच्यापासून दूरच ठेवायचे. आणि याचं प्रॉपर हे शॉर्ट सर्किट होऊ नाही म्हणून याच्यावर एक कोटिंग केलेली असते, ती रबर कोटिंग, ती याला असं होण्यापासून वाचवते. आणि स्टुडंट बघा, समरच्या टाइम मध्ये म्हणजे उन्हाळ्यात काय होते, उन्हाळ्यात तुम्ही पाहसाल जास्त करून लाईट बंद राहते आणि आपण म्हणतो उन्हाळ्यात कशी गरमी होते आणि त्या टाइम मध्ये आपल्याला कूलर लावायचं असते, एसी लावायची असते आणि लाईट गेलेली असते. मग हे का होते अशामुळे, जास्तीत जास्त लाईट उन्हाळ्यात का जाते, तर याचं एक रिझन आहे की उन्हाळ्याच्या टाइम मध्ये काय होते की सर्व लोक जास्त प्रमाणात लाईट यूज करतात. तिथे इलेक्ट्रिसिटीचा यूज झाल्यामुळे काय होते, सगळेजण जर कूलर लावायला लागले, एसी लावायला लागले, तर सगळा लोड येणार इलेक्ट्रिसिटीवर आणि लोड आल्यामुळे काय होते, त्या वायरने ती ओव्हरलोडिंग होऊन जाते पूर्ण त्या वायरवर आणि त्याच्यामुळे तो फ्यूज वायर मेल्ट होऊन ब्रेकडाऊन होऊन जातो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त शॉर्ट सर्किट हे उन्हाळ्यात होतात. त्याचं रिझन हेच आहे, कारण सगळेजण ऍट अ टाइम इलेक्ट्रिसिटी यूज करतात. ऍट अ टाइम यूज केल्यामुळे त्यातला जो फ्यूज वायर आहे फ्यूज मधला तो मेल्ट होऊन शॉर्ट सर्किट होतो आणि इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊन होऊन जाते सर्किट. त्यामुळे आपल्याला तासन तास थांबावं लागते आणि त्यानंतर आपण त्याचा जेव्हा सुरळीत झालं त्यानंतर आपण त्याचा यूज करू शकतो. तर याला म्हणतात ओव्हरलोडिंग. हे सुद्धा याच एक रिझन आहे, रिस्पॉन्सिबल आहे याच्यासाठी. तर आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक, हे तुमच्या लक्षात आलंच असेल.